नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलाने या सिरियलचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे कला आणि अद्वैत बोलत आहेत. तर कलाला अद्वैत म्हणतोय की यालाच स्ट्रगल असं म्हणतात. मग अद्वैतला कला विचारते की तू कुठला स्ट्रगल असा केला आहेस, मला माहिती आहे की तू श्रीमंत जरी असलास तरी तुझ्या वाट्याला काहीतरी आला असेल ना स्ट्रगल. तर कुठल्या ना कुठल्या तरी माणसातून स्ट्रगल जातं आणि स्ट्रेसमधनं जातच असतो. पण या स्ट्रेसचा उपाय म्हणजे कॉफी असं म्हणून तू सुपरविजन करायला आली आहेस ना, तर तू उभी राहा तिथे, बाकी सगळं माझी मी कॉफी करतो असं म्हणून तो सांगतो. आणि तो इथे कॉफी करतोय. आणि आता बघूया पुढे काय काय बोलणं होतं यांच्यामध्ये. तर तो कॉफी इथे करायला घेतोय हळू असं म्हणून ती सांगते. मग प्रॉब्लेम असा आहे की तुला जॉब करता येणार नाही. मग ते म्हणते कसं करू, घरातली कामं आहेत, डिझाईनचे कामं आहेत आणि परत मी त्यातून एक वेगळा जॉब बघायचा का, तुला वाटतेय कोण मी नक्की. मग मला कोण तू वाटत नाही आहेस, तुलाच तू कोण आहेस वाटतेस. सगळी कामं स्वतःहून ओढून घेतेस, ते स्वतःला काय करायचं आहे ते बघ ना. मग ते म्हणते मला खरं तर ना डिझायनिंगचं काम प्रचंड आवडतं. खरं सांगू का, कितीही दमले असले कितीही थकले असले तरी मला डिझाईनचं काम करताना मी ते सगळं विसरून जाते. आणि पण जॉब बघितला तर या सगळ्याकडे घराकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होईल. मग ती म्हणतो बरोबर आहे आबा, किंवा मग दुसरं कोण तुझं कौतुक कसं करेल, सुनबाई उत्तम गृहिणी आहे, गृहकृत्य दक्ष आहे असं ते म्हणते. मग ते म्हणते चांदेकर, तुला एवढे मोठे जड मराठी शब्द माहिती आहेत आणि ते वापरता येतात अर्थसहित. तू आल्यापासून या घरात तुझ्याबद्दल एवढे गौरवोद्गार ऐकलेत ना मी, तर ते शब्द पाठ केल्याशिवाय माझ्याकडे ना पर्यायच उरत नाही. मग ते चांदेकर जळू नकोस हा माझ्यावरती. म्हणते मी तुझ्यावर जळतो असं म्हणते. तुला माहिती आहे ना मी कोण आहे, आय एम ए परफेक्शनिस्ट, द अद्वैत चांदेकर, ग्रेट अद्वैत चांदेकर. तुझ्यासारखं नाही आहे इस्त्रीवाला, दूधवाला, भाजीवाला, ग्रोसरी, घरातल्या आवरावर ही सगळी कामं स्वतःलाच ओढून घ्यायची असतात, स्वतःलाच करायची असतात. जरा काम दिसलं की खरे मॅडम तिथे हजर, केलं काम असं तो म्हणतो. आणि खरे मॅडमना असं वाटतं की त्यांच्या इतक्या परफेक्शनिस्टनं दुसरं कोणीही काम करू शकत नाही. त्यांनी असं काही नाही, असं काही नाही, मान्य कर असंच आहे. म्हणून तू ना दुसऱ्यांना कुणाला काम करायचं फ्रीडम देतच नाहीस, सगळी कामं स्वतः करतेस. साधी कॉफी करताना पण तू इथे उभी आहेस का, तुला सुपरविजन करायचंय, तुला मला गाईड करायचंय मी कॉफी कशी करू शकतो त्याच्यावर, कारण तुझा इतर कोणावरही विश्वास नाहीये आणि तू समोरच्याकडून ते काम पूर्ण करून घेतेस. मग ते काम जर समोरच्याने केलं तर त्याचं कौतुक होईल म्हणून तू इथे असं करतेस. किती मॅन्युप्युलेट आहेस का तू, तुला काही वाटतं की नाही असं काय बोलत असतो. चांदेकर, तू काय मला चांदेकर नावं ठेवायला उठलायस का मध्यरात्री. तो म्हणतो कॉफी करायला. म्हणजे कर ना ती कॉफी कप. आणि मग तो कॉफीत ना जास्ती कॉफी घालत असतो. अरे गावाला नाही करायची, दोघांनाच करायची असं त्यांचं इथे बोलणं चालू असतं. आणि मग त्याच्यानंतर कॉफी झाल्यानंतर ही अशीच घालायची होते ना. मग तो म्हणतो माहिती आहे ना तुला कशी करायची ते कॉफी असं म्हणून ती विचारते इथे चांदेकरला. आणि मग दोघं जण इथे टेबलवर येऊन बसतात, कॉफी झालेली आहे. आता बघूया पुढे ही दोघं काय काय बोलतात ते. बरं वाटतंय हा दोघांना असं बघून. तुम्हाला वाटते का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मग आता तो येऊन म्हणतो तर तुला वेळही द्यायचा नाहीये आणि तुला पैसेही पाहिजेत, असं कसं शक्य होईल. मग ते म्हणते असं माझं म्हणणं नाहीये, तर मी ही सगळं कामं कौतुकासाठी करते असं तुला जर वाटत असेल तर तसं नाहीये. आजोबा आणि सरोज मॅडममध्ये माझ्यामुळे बऱ्याच वेळा वाद झालेत, मला तसं व्हायला नकोय, त्यामुळे मला जराही चूक होऊन चालणार नाहीये. या सगळ्यामध्ये जर का मी जॉब घेतला तर खरंच माझं डिझायनिंगकडे किंवा घराकडे पूर्ण दुर्लक्ष होईल. म्हणजे पण मी काय करू शकते, त्यामुळे असं मला काय करू शकते किंवा की सगळ्याचा समतोल मी राखू शकते असं काम मला करता आलं पाहिजे. मग ते म्हणते म्हणजे वागायचे म्हणजे. मग ते म्हणते शिकलीस माझ्यासारखे जोक मारायला. मग तो म्हणते चांदेकर, तुझ्या जोक्सवर ना मला अजिबात हसायला येत नाही. मग तो म्हणतो मला तरी कुठे हसायला आलं तुझ्या जोक्सवर असं म्हणून तो स्वतःच हसायला लागतो. ते कसला आहेस रे तू, पण मी तुला इतकं विचारते की मी काय करू, पण तू जगाचं सगळं सांगतोस पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र दिलेलं नाही आहेस. मग ते म्हणते अच्छा, म्हणजे माझ्याकडून सजेशन हवंय तुला माझ्याकडून असं तो म्हणतो. असं सांग ना मग सरळ, मग कशाला एवढी बडबड करतेस असं ती म्हणते. माझ्या मदतशिवाय तू इम्पॉसिबल आहेस हे मान्य कर. मग लगेच सुरू झालं का मी माझं माझ्यामुळे. तुझ्या इकडून सजेशन घेण्यात की वाईट वेळ माझ्यावर आलेली नाहीये, कळलं. तू मला विसरलास ना असं म्हणून तुझ्यात दुसरं समोर दिसलेली कामं करत बसणं म्हणजे हुशारपणा आहे असं नाहीये. दुसऱ्यांनी म्हणजे स्ट्रॅटेजी हवी आयुष्यात काहीतरी. मला चांगलंच माहिती आहे माझ्याकडे स्ट्रॅटेजीज असतात, पण ते डिरेक्टली मला कसं विचारणार. इगो आड येतो ना तुझा. मग म्हणतो इगो आणि मला
तर तो म्हणतो हो सांग ना, हा नक्की ना तुझ्यापैकी एक जोक्समधला होता आणि मला अजिबात हसू नाही आलं असं कला म्हणते. मग तो म्हणतो हे हा जोक नाही आहे, मी तुला खरंच आरसा दाखवायचा प्रयत्न करतोय असं तो इथे बोलतो. आयडिया, तू ना एक काम कर कले, तू ना शिकवण्या काय नाही घेत, म्हणजे उत्तम बिझनेस आहे असं तो म्हणतो. आणि मग इन्स्टिट्यूट सुरू कर. मग ती म्हणते की म्हणजे जसं काही मी एक बिझनेस सुरू करते आणि मग तुमच्या बिझनेसला मागे टाकते. आणि ह्या सगळ्यांचा आवाज ना इकडे रूममध्ये सरोजला जातोय बरं का. त्यामुळे सरोज झोपलेली उठते. अरे हा तर अद्वैतचा आवाज आहे असं म्हणते आणि बाहेर येऊन बघतीये. तर बाहेर आल्यानंतर तिला दिसतंय चित्र काय, तर कला आणि अद्वैत दोघं कॉफी पिताना बोलतायत. आणि मग ते म्हणतात दे टाळी असं कलाला अद्वैत म्हणतो. तर कला म्हणते नाही नाही तसं नाही, मग शाळेत असतो तसं करू घ्या का. मग तो म्हणतो कसं दे टाळी. टाळी दिल्यावर मग ती अद्वैतची मिशी जाते आणि वाटते तुझी मिशी टाळी असं म्हणते. आणि तो म्हणते ए तू काय वेडी बिडी आहेस का, बावळट मूर्ख, मिशी काय धरतेस, तुला काय खोटी वाटली ती मिठी असं म्हणून दोघं जण इथे हसत बसलेत बरं का. आणि सरोज त्यांना लांबणं बघतीये. अशा रीतीने त्यांची कॉफी पिऊन झालेली आहे. तर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली बरं का प्रेक्षकांनो. आणि सकाळ उजाडल्या इकडे कला काम करते आणि तिच्या एका साईडला केस असे खाली आले. तर अद्वैतचे डोळे उघडल्याना त्याला असं पडद्याच्या मागे केस असे लांब सोडले दिसल्यावर तर दचकतो. खरे तू. मग ते म्हणते मी नसणार तर कोण असणार आहे सकाळी सकाळी तुझ्या बाजूला, गप्पा बस ग, तू काय उठल्या असं करत वाकून बसलेस, मी काय केलं काय मी असं म्हणते. तू सकाळी उठल्या डोळे उघडल्या त्याच्या शेजारी पडद्यामागे एक आकृती दिसते लांब केसांची, तो घाबरणार नाही का काय असं विचारतो अद्वैत कलाला. मग काय रे सकाळी सकाळी काय बावळपणा काय करतोयस तू, मस्त हसून गुड मॉर्निंग म्हणावं तर ते नाही, जा झोपताना गुड नाईट नाही, सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग नाही, कसला नवरा आहेस तू असं म्हणते. सकाळ काय सुरू करू नको नवरा बायको म्हणून असं अद्वैत म्हणतो कलाला. मला सांग तू काय रात्रभर जागी होतीस का, झोपली नव्हतीस का, तू गेल्याची मी काय घुबड होतीस का, गुटरगू ती म्हणते. चांदेकर कबूतर गुटरगू करतं घुबड नाही असं ती म्हणते. मी झोपले होते पण मला सकाळी लवकर उठले काम पूर्ण करण्यासाठी असं ती म्हणते. आणि मग त्याच्यानंतर त्याचं पांघरून स्वतःच घडी घालते बरं का. आणि त्याला ते पाणी वगैरे हातामध्ये ते मग ती म्हणते का जे तुला काही काम नसतं का, मग ते असतं ना, म्हणजे अहो चांदेकर उठतात मग त्यांना पाणी द्या, त्यांच्या कॉफीचं बघा, त्यांच्या ब्रेकफास्टचं बघा, त्यांना काय हवं नको ते बघा, त्यांना टॉवेल द्या, सगळं मला बघायला लागतं ना, त्याच्यामुळे मी लवकर उठले असं ती म्हणते. आणि मग त्यांचं सुरू होतं मला हे नको मला ते नको असं सुरू होतं, मला असंच हवं तसंच हवं असं सुरू होतं त्यांचं. त्यामुळे आमचे आहो चांदेकर झोपल्याशिवाय कुठे गेल्याशिवाय काहीही काम होत नाही. मग ते म्हणते सगळ्या कामाचं क्रेडिट स्वतःला हवं असतं, असं कसं असतं ग तुझं असं तो म्हणतो. आणि मग तो म्हणते की किती ह्याला ऑब्सेसिव्हपणा नाही तर ह्याला बायकोचं कर्तव्य म्हणतात, पूर्वापासून चाललेली प्रथा आहे, समाजाने घालून दिलेली असं म्हणते ती. आणि डिझाईन इकडे आठवते सकाळी सुरू करू नकोस हा नवरा बायको म्हणून असं म्हणून, जाऊ दे मला आवरायला असं तो म्हणतो. तोपर्यंत टॉवेल हातात त्याच्या हातात ती देते आणून. आणि मग ते जा ना आवर पटकन आपली मीटिंग आहे जायचंय ना. मग तो डिझाईनचा हेड कोण आहे, मी आहे ना, मग तू कशाला मला सांगते असं म्हणून तो म्हणतो. आणि आता दोघं जण म्हणजे सगळेजण इथे ऑफिसमध्ये निघालेत, बघूया ऑफिसमध्ये काय काय होतंय ते. तोपर्यंत इकडे काजूचं वेगळंच चाललंय बरं का. काजू इथे चहा गाळतीये, खरं तिचं लक्षच नाहीये. आणि चहा गाळता तिचा चहा कपातनं उतून सांडून चाललेला आहे. आणि तिला आठवतंय की सोहम तिला कसं बोलला होता की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, मलाही माहिती आहे, माझ्याशी लग्न करशील का असं त्याने घातलेली मागणी तिला आठवते. तिचा चहा बिचारीचा इथे ओतून चाललंय. बाबा येतात, अगं ए काजे तुझं काय चाललंय, सगळा चहा खाली सांडलास तू, डोक्याचा नुसता राडा झालाय माझ्या असं ती म्हणते. आणि म्हणजे थांब जरा मी पुसतो असं म्हणून बाबा हा फडकं घेतात. काय ग हे संगे घरात नाही त्यामुळे तुझ्या कुठल्या कामात लक्ष नाही, काय गोंधळ घालायला सगळा. मग ते नाही बाबा मी करते ना असं ती म्हणते. आणि काय का सोमराव कुठे गेले, आले नाही ते अजून. सोमराव आले की कसं कामात मदत करतात, म्हणजे आपल्यातलेच एक झाले ते, एक दिवस नाही आले तर मला चैन पडेना झालं असं ते इथे म्हणतायत. आता बघू पुढे काय काय होतं ते. मग त्याच्यानंतर इथे ऑफिसचा प्रसंग घेतला. ऑफिसमध्ये सगळे आलेली आहेत, अद्वैत कला सगळे सरोज रोहिणी सगळे आलेत. मग ती म्हणते की हे आजच्या मीटिंगचे डिझाईन्स आहेत, त्याची कॉपी बनवून फोल्डरला लावशील का, म्हणजे मला प्रेझेंट करायला बरं पडेल असं म्हणून ती ते सांगते. आणि ती म्हणते की ठीक आहे रिसेप्शनिस्ट करून देते. आणि तोपर्यंत इकडे तिला कुठला तरी फोन येतो म्हणून ती ते कॉलवर बोलते. आणि आता बघू पुढे काय काय होणार आहे ते, कारण डिझाईन्स तर तिथे ठेवलेले आहेत आणि रोहिणी तिथेच उभी आहे. बघूया रोहिणी काय घोळ घालणार आहे का काय करणार आहे नेमकं ती. बहुतेक ही काहीतरी घोळ घालेल असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की
नक्की सांगा बरं का. तर आता रोहिणी ते रिसेप्शन जवळ आणि म्हणते की तुला राहुल सरांनी बोलवले. रिसेप्शनिस्ट म्हणते की नाही, मला कोणाचा तसा फोन नाही आलेला. अगं राहुल सरांनी माझ्याकडे निरोप दिलाय, तू जाशील का असं म्हणून ती सांगते रिसेप्शनिस्टला. आणि रिसेप्शनिस्ट निघून गेल्यानंतर रोहिणी तिथलीच पेन्सिल उचलते आणि डिझाईन्सवर काहीतरी इथे गडबड करायला चालू करते. या रोहिणीला ना खरंच कुठेतरी नेऊन ठेवलं पाहिजे. बघा ना, कलाने एवढे चांगले डिझाईन्स केलेत, तर ते डिझाईन्स तिनं बाद केलेत का, तर कलाला खाली पाडायचंय. अगं पण या सगळ्यामध्ये तुमच्या कंपनीचं नाव बाद होईल ते नाही का लक्षात येत. किती बायका नीट दाखवतात एकेका सिरियलमध्ये. तर असो, तर इकडे कलाने बनवलेल्या डिझाईन्समध्ये रोहिणीने फेरफार केलेली आहे. आणि आता बघू प्रेझेंटेशनमध्ये काय काय होतंय ते. कला म्हणते की तुमची परवानगी असेल तर मी प्रेझेंटेशनला सुरुवात करते. आणि ती बोलायला चालू करत असते तोपर्यंत तिकडने आपला राहुल आलेला आहे बरं का, एक्सक्यूज मी असं म्हणत. आणि छान अशी म्हणजे एंट्री अशी घेतला नाही, जसं काय कुठे फिरायलाच चाललाय. मग रोहिणी म्हणते हा ना, इम्पॉर्टंट वेळी नेहमीच लेट असतो. मग तुम्ही माझ्याशिवाय सुरुवात केली तुम्ही, असं तो इथे म्हणतो आणि खुर्चीवर येऊन बसतो. आणि मग त्याच्यानंतर मीटिंग चालू होते. आता बघू पुढे काय काय होणार आहे ते. तर कला इकडे सांगत असते की या कलेक्शनला आपण नाव राजवैभव असं देणार आहोत. मग राजवैभव नाव ऐकून सगळे ते खुश होतात बरं का, म्हणजे हे वेगळंच युनिक नाव असतं. मग म्हणतात राजवैभव, अरे वा इंटरेस्टिंग. यामध्ये ना आपण मोती, हिरे या सगळ्या बघून, पारंपरिक दागिने बघून राजेशाही पण सिम्पल बट स्वीट असे दागिने आपण तयार करणार आहोत. मी तुम्हाला डिझाईन्स दाखवते असं म्हणते. आणि पहिलं डिझाईन वगैरे दाखवते आणि ते सांगते की ट्रेडिशनल डिझाईन वगैरे असं असणार आहे, ते पारंपरिक असणार आहे. यामध्ये आपण मोत्याचे सर लावलेत, म्हणजे जसे मॅडम तुम्ही घातलेत ते असे सर लावलेत तसे आपण सर लावणार आहे. माणिक असेल त्याच्याभोवती आपण कुंदन आणि हिऱ्यांचा वापर करू. हे डिझाईन असं आपण करणार आहोत. सोन्यावर जाईल आणि हे कुठल्याही डिझाईनवर, हे साडीवर जाऊ शकतं. त्याचबरोबर नवरा मुलासाठी आपण असा त्याच डिझाईनचा, त्याच पॅटर्नचा, त्याच कलरचा असा ब्रोच आपण तयार करणार आहोत, म्हणजे कॉम्बिनेट होईल दोघांना, कपड्यांना आणि तुमच्या पहिल्या कार्यक्रमासाठी. मग दुसरं डिझाईन दाखवते, तिसरं डिझाईन दाखवते, असं डिझाईनशी तिची माहिती द्यायचं चालू आहे. हे डिझाईन आहे, यामध्ये आपण काळे मोती घालणार आहेत, त्याच्याबरोबर 5+ आणि त्याच्यात बरं का हे असं खराब झालेलं डिझाईन येते. आता बघू पुढे काय होणार आहे ते. मग त्यातलीच एक बसते आणि म्हणते हे डिझाईन तुम्ही सांगतायत आणि म्हणजे ते डिझाईन दाखवते आणि तुम्ही सांगतायत ते थोडं ऑड वाटतंय. मग ती म्हणते की हे डिझाईन माझं, आता कला बघते आणि म्हणते की हे डिझाईन माझं, मग मी तुम्हाला पुढचं दाखवते असं वगैरे ती सांगते. तो पण तिचं कोणी ऐकून घेत नाही. त्यांच्यातलीच एकटी उठते आणि म्हणते की तू, म्हणजे क्लायंटमधली एकटी उठते आणि म्हणते की तुम्ही डिझाईन आणि सगळे वेगवेगळे दाखवताय, आम्ही तुमच्याकडे बराच विश्वास ठेवून इथे आलो होतो. आणि ह्या सगळ्याची म्हणजे डिझाईन खराब झालेल्याची मजा ना इकडे रोहिणी घेते बरं का. आणि अद्वैत सुद्धा बघत राहिला नेमकं काय काय चाललंय ते. तेवढ्यात राहुल म्हणतो की मम्मा हे सगळं तू केलंयस ना. मग इकडे रोहिणी हसायला लागते. मग कला इथे म्हणते की ही माझी डिझाईन्स नाही आहेत, नेमकं काय झालंय हे. मग ते म्हणतात हे काय आहे नेमकं, तुम्ही जे प्रस्तावना केली आणि त्याप्रमाणे आमच्या डोळ्यासमोर काहीतरी वेगळं चित्र आहे आणि असं काय झालंय. तोपर्यंत ती बाई म्हणते की कलाला म्हणते की नाव मोठं आणि लक्षण खोटं असं चालू आहे, तुमचे डिझाईन्स खूप वाईट आहे ते, असं ते डायरेक्ट म्हणतात. आणि आम्ही चांदेकरांचं नाव ऐकून आलो होतो इकडे आणि तुम्ही काय दाखवताय, बळा घर आणि पोकळवासा असं तुमचं चाललंय. वेगळे डिझाईन्स बघण्यात, आम्हाला पुढचे डिझाईन्स बघण्यात काहीच अर्थ नाही असं वगैरे इथं ते बोलायला लागतात. आणि आता अद्वैत उठलाय बरं का. 1 मिनिट, तुम्हाला आमच्याबद्दल काही माहिती आहे असं वाटत नाही मला. हे बघा, चांदेकर ज्वेलर्स हा एक ब्रँड आहे आणि तुम्हाला आमच्याबद्दल काही माहिती नाही आहे, त्यामुळे काही डिझाईन्स आवडली नाहीत म्हणून तुम्ही असं चांदेकर ज्वेलर्सच्या रेप्युटेशनला नावं नाही ठेवू शकत, असं तो इथे येऊन सांगतो. आणि मग त्याच्यानंतर कलाच्याच बाजूला उभं राहतो आणि म्हणतो की ही जी डिझायनर आहे तिनं सगळं आधीपासूनची कामं व्यवस्थित केलेली आहेत. स्वामीनाथननं सुद्धा त्यांचं तिचे डिझाईन्स आवडले, तिचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. स्वामीनाथन तर बऱ्याच मोठमोठ्या डिझायनर बरोबर काम करतात, पण त्यांना पर्सनली हिचे डिझाईन आवडतात. तुम्ही रेफर करा हवं तर, बाहेर कुणालाही आवरा, सगळ्यांना तुम्ही विचारू शकता असं म्हणून तो इथे कलाची बाजू घेतो. तर रोहिणी ते कानात सरोच्या बडबडते की काय आहे आज अद्वैत सगळ्यांच्या समोर इथे कलाची बाजू घेतोय, नेमकं काय चाललंय बघायला पाहिजे असं म्हणून तो इथे सांगतो. आणि मग त्याच्यानंतर एक रिक्वेस्ट आहे माझी असं म्हणतो अद्वैत की मला 1 दिवस द्या, आम्ही 1 दिवसामध्ये तुमचे एक्सपेक्टेशन जे काही आहेत ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू, मी याची जबाबदारी घेईन असं अद्वैत तिथे सांगतो. मग ते म्हणतात ठीक आहे. मग ते म्हणतात उद्या सकाळपर्यंत तुम्ही व्यवस्थित डिझाईन तयार करा आणि आम्हाला द्या, आम्हाला आवडलं तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या डिझायनरना आम्ही सांगू शकतो असं ते म्हणतात. आणि मग इथे हो असं म्हणतात. आणि ते गेल्यानंतर उठून तो कलाला म्हणतो हे सगळं कशामुळे झालंय माहितीये का, चहावाला
इस्त्रीवाला, धोबीवाला सगळी कामं एकट्यानेच केल्यामुळे झालंय, अति काम केल्यामुळे झालंय असं तो म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर सरोज मॅडम पण इथे म्हणजे बघत राहतात. आणि मग त्याच्यानंतर ती कला म्हणते की नाही मी ठीक आहे सगळं व्यवस्थित करेन. तर रोहिणी म्हणत असे तुझ्याकडे इलिगन्स नाही आहे, तुझं सगळं व्यवस्थित आहे, पण तुझी परिस्थिती, तू मिडल क्लास आहेस वगैरे ते म्हणतात. मग ती म्हणते अहो प्रतिकूल परिस्थितीतूनच कलाकार निर्माण होतो किंवा त्याची सर्जनशीलता वाढते, त्याचं सगळं डिझायनिंग वगैरे सगळं सुधारतं, तुम्ही परिस्थितीवर जाऊ नका असं वगैरे कला इथे सांगते. आणि मग कला सांगायला लागल्यावर लगेच सरोज म्हणते की नको तुझं इथे तत्वज्ञान आम्हाला आता शिकवणी सांगू नकोस, चालू करू नकोस असं म्हणतो. तर कलाच्या बाजूने इथे अद्वैत उभा राहिला, इस्त्रीवाला हेवाला सगळं तूच करतेस असं तो परत एकदा सांगतो. त्यापेक्षा एक काम कर ना, तू डिझाईनवरच फोकस केला असतास तर सगळी कामं व्यवस्थित झाली असती, पण अरे हे डिझाईन माझे नाही आहेत. मग इथे लगेच म्हणते की म्हणजे डिझाईन तुमची कोणी बदलत असं कुठला म्हणायचंय. तर राहुल पण म्हणतो तुम्ही सगळं सिद्ध करून झालेलं आहे तुमचं, आता जे काही सिद्ध करायचं होतं तुम्ही आता केलंय, तर तुम्ही तसं म्हणजे आता शांत बसा असं राहुल पण बोलायला लागतो. मग तोपर्यंत आता अद्वैत म्हणतो की आपण एक दिवसाचा वेळ मागून घेतलाय ना, तर आपण करूया काहीतरी असं इथे तो सांगतो. आणि एक दिवस मागून घेतो आणि म्हणजे कन्सिडर करूया तिचं काम, तिला सिद्ध करू देत स्वतःला असं अद्वैत परत इथे बाजू घेतोय. आता बघू पुढे काय काय होणार ते. सगळी तर उठून गेलेली आहे, तिथे बसलेली मीटिंग चालू संपल्यावर सगळे निघून गेलेत. तिला कोणी उत्तर देत नाही की तिला एक दिवस देऊया किंवा कन्सिडर करूया असं विचारल्यानंतर, पण सगळे मौनातच शांतता किंवा मौनात संमती असते तसा प्रकार आहे इथे. बघूया आता पुढे काय होणार आहे ते, कारण कला आणि सरोजचा आपल्याला माहिती आहे कसं असतं ते. तर रोहिणीने त्याच्यात कान भरायचं काम चालू केलंय. रोहिणी कला दोघीजणी इकडे, रोहिणी आणि सरोज इकडे दोघीजणी निघून गेल्यात. तर इथे लिफ्टने जात असताना लिफ्ट अचानक बंद पडते उद्याच्या भागामध्ये आणि इथे त्रास होतोय कलाला. तर कलाला हळूहळू इकडे अद्वैत बाहेर घेऊन येतोय आणि ते सगळं रोहिणी आणि सरोज इथे बघतायत. आता बघूया नेमकं काय होणार आहे, ह्या दोघांना वेगळं करतील किंवा या दोघांची लव्ह स्टोरी फुलत जाईल. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का, कारण इंटरेस्टिंग दाखवणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, कमेंट करा.